सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना बीड पोलिसांनी नोटीस बजावली आहे। 17 मार्चला हजर राहण्याचे खरतर आदेश त्यांना देण्यात आलेले आहेत। आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे घेऊन येण्याचे आदेश देखील तृप्ती देसाई यांना दिले असल्याचं कळतंय। बीड पोलिसांनी तृप्ती देसाईंना चौकशीसाठी बोलावलं आहे। बीडच्या पोलीस दलातील 26 पोलीस वाल्मिक कराड यांच्या मर्जीतले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता। मात्र याचे पुरावे तृप्ती देसाई यांनी दिले नव्हते, त्यामुळे 17 तारखेला बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेले आहेत। तर आरोप केले त्याचे पुरावे घेऊन खरतर हजर राहण्यासाठी तृप्ती देसाई यांना बीड पोलिसांनी नोटीस बजावली आहे। बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात या नोटिसीचं उत्तर देण्यासाठी आणि सगळे पुरावे घेऊन मी सोमवारी 17 मार्च रोजी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात जाणार आहे। आणि या संदर्भामध्ये जे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी होते त्या संदर्भामध्ये जे पोलीस अधिकारी गुन्हेगारांना पाठीशी घालतात किंवा वाल्मिक कराडच्या मर्जीनुसार अनेक वर्षे एकाच पोलीस स्टेशनला जे काम करतात, काही भ्रष्ट आहेत, हप्ते गोळा करतात, या संदर्भातले सगळे पुरावे, काही ऑडिओ आहेत, व्हिडिओ आहेत, काही जणांचे FIRच्या बाबतीतले पुरावे आहेत, हे सगळे पुरावे घेऊन मी आता जे आहे ते पोलीस अधीक्षक कार्यालयात जाणार आहे। आणि माझी गृहमंत्री आणि पोलीस अधीक्षकांना हीच मागणी असेल की तुम्हाला पुरावेच पाहिजे होते ना, आता पुरावे घ्या, पण तात्काळ यातले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते बीड जिल्ह्याच्या बाहेर त्यांची बदली होणं गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।